जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. येवला बाजार समितीत शेतकऱ्याकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या. कांदा दरात सुरू असलेल्या घसरणीचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून शनिवारी येवला येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मनमाड येवला रस्त्यावर तासभर आंदोलन केले. कांद्याला केवळ 1500 ते 1600 रुपये क्विंटल भाव जाहीर झाल्याने शेतकरी संतापले. छावा संघटना आणि शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. राज्यातील बाजार समितीमध्ये आज 22 डिसेंबर रोजी बाजार समिती सोयाबीनची आवक 17,375 क्विंटल झाली, तर त्याला 3,936 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन. राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला बघता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा. बटाटे कांद्याच्या किरकोळ दरात आठवड्यात 25% घट. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त. राज्यात 40 लाख लोक मधुमेहाने ग्रस्त. काळजी घ्या, नाहीतर होईल आयुष्यातील गोडवा कमी. वर्षभरात 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. भास्कर जाधव यांनी मांडले वास्तव्य. बिनखात्याच्या मंत्र्यांना 8 दिवसांनी काम मिळालं. अधिवेशन संपताच खातं उघडलं. गृह विभाग देवेंद्र फडणवीसकडेच. अजितदादांना अर्थ आणि उत्पादन शुल्क. एकनाथ शिंदेंना नगरविकास व गृहनिर्माण. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ते प्रमुख ओबीसी चेहरा असतील. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा गोरे विकास महामंडळ. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा निवडून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील सुमारे 3 वर्षे आमदार म्हणून निवडून येतात. हसन सकीनाबी मियालाल मुशीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ सलग 6व्यांदा आमदार बनले आहेत. 1999 पासून सलग मुश्रीफ यांनी इथून विजय मिळवला आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या समरजित सिंह घाडगे यांना पराभूत केलं होतं. चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कामकाज मंत्री. चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईत जन्मलेल्या चंद्रकांत पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. गिरीश गीता दत्तात्रय महाजन जलसंपदा, विदर्भ, तापी कोकण मंत्री. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समजले जाणारे जामनेरचे आमदार गिरीश महाजन हे देखील या मंत्रिमंडळात मंत्री असणार आहेत. जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री. 2009 पासून जळगाव ग्रामीणचे आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. गणेश रामचंद्र नाईक वनमंत्री. ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनीही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेमधून राजकीय प्रवासाची सुरुवात केल्यानंतर गणेश नाईक यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरची 20 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे शालेय शिक्षण मंत्री. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दादा भुसे यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. 2004 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दादा भुसेंनी त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून आमदारकी भूषवली आहे. संजय प्रमिला धुलीचंद राठोड
जल आणि मृदा संवर्धन मंत्री. संजय राठोड महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि मृदा व जलसंधारण मंत्री या विभागाचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. संजय राठोड बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री. परली विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मागील सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा एकदा संधी दिली आहे. मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री. मंगल प्रभात लोढा हे मुंबईच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा निवडून आले आहेत. लोढा हे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री होते. मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळवलं आहे. उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून आलेले उदय सामंत हे देखील फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असतील. उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2004 आणि 2009मध्ये उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जयकुमार रावल विपणन आणि राजशिष्टाचार मंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात पर्यटन आणि रोजगार हमी मंत्री राहिलेल्या जयकुमार रावळ यांनीही यावेळी मंत्रिपद देण्यात आलं आहे. जयकुमार रावळ हे धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री. मागच्या काही वर्षांमध्ये राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार बघितलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देण्यात आलेली होती. अतुल लीलावती मोरेश्वर सावे ओबीसी कल्याण, दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री. अशोक जनाबाई रामजी उईके आदिवासी विकास मंत्री. राळेगाव मतदारसंघाचे आमदार अशोक उईके यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. याआधी शिंदेच्या मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते. आशिष मिनल बाबाजी शेलार माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री. आशिष शेलार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे राज्यातील मुख्य नेत्यापैकी शेलार एक आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून आसिफ झकारिया यांचा त्यांनी यावेळी पराभव केला आहे. सलग 3ऱ्यांदा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग तसेच औकाफ मंत्री. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आदिती वर्धा सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री. मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आदिती तटकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या असून याआधी देखील त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे. शिवेंद्रसिंह अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री. पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आमदार म्हणून निवडून आले आहेत. भोसले राजघराण्याचे वारस असलेले शिवेंद्रराजे भोसले सलग 6व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे कृषी मंत्री. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जयकुमार कमल भगवानराव गोरे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री. सातारा जिल्ह्यातील मान खटावचे आमदार
जयकुमार भगवानराव गोरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जयकुमार गोरे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.